लग्न करून परतलेल्या 2 पाकिस्तानी महिलांचा पाकिस्तानला जाण्यास नकार, भारतातच जगायचं आणि भारतातच मरायचं, पाकिस्तानी महिलांची भूमिका। 15 वर्षांपासून दोन्ही महिला जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्यास। सिंधुदुर्गमध्ये पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन, आंदोलकांकडून पाकिस्तान विरोधी घोषणा, मेणबत्त्या पेटवून शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा। मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश, 2023 मध्ये जाहीर सभेत दत्ता दळवींनी एकनाथ शिंदेंवर शिवराळ भाषेत केली होती टीका, त्यानंतर झाली होती अटक। जळगावच्या अमळनेरचे पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांचा पदाचा राजीनामा, पक्षातीलच काही लोकांकडून कार्यकर्त्यांची अडवणूक होत असल्याचा आरोप। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेची हर्सुल कारागृहात रवानगी, वाल्मिक कराडमुळे रणजित कासलेला धोका असल्यामुळे हर्सुलमध्ये रवानगी, कासलेनं वाल्मिक कराडवर केले होते गंभीर आरोप। माजी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तरी त्यांच्या मंत्रालयातील दालनाबाहेर नावाची पाटी तशीच, राजीनामा घेतल्यावरही नावाची पाटी कायम असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलचा दणदणीत विजय, कल्याण शेट्टी यांच्या श्री सिद्धेश्वर विकास पॅनलचा 18 पैकी 15 जागांवर विजय। करमाळ्याच्या अधीनात सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार नारायण पाटील, व्हाईस चेअरमनपदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड, अधीनात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 पैकी 21 जागांवर विजय। कोल्हापूरच्या जांभूळवाडीत यूपीएससी परीक्षेत 605वी रँक मिळवलेल्या दिलीपकुमार देसाई यांची मिरवणूक काढून जंगी नागरी सत्कार, फुलांची उधळण, घरोघरी औक्षण, अभिनंदनाचा वर्षाव। मुलगी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना वडिलांना हार्ट अटॅकनं मृत्यू, यवतमाळच्या महागाव तालुक्यातील घटनेनं हळहळ, खंदारी परिवारावर दुःखाचा डोंगर। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।